मला सांगा, फुलपाखराला आपण गंमत म्हणून पकडायचं, त्याला बांधून ठेवायचं दोरीनं, हे बरोबर आहे का चुकीचं आहे रे? हा, तुमचे काही असे अनुभव आहेत का? हा, सांग बरं श्रेया, तुझा काय अनुभव आहे? एकदा फुलपाखरू माझ्या हातात आलं होतं. हा, मी त्याला उडवलं, ते उडलं. खूप छान. टाळ्या बरं आपल्या श्रेयाला. आणखी आहे का कुणाच्या खांद्यावर डोक्यावर असं फुलपाखरू आलं होतं? हां, माझा एक अनुभव सांगू का? मी D.Edला होते, कोसबाडला, आणि त्यावेळेस मी अभ्यास करत असताना असं पुस्तक होतं माझ्याजवळ, आणि त्या पुस्तकावर असं छानसं खूप मोठं फुलपाखरू येऊन बसलं. आणि मग मला असं खूप वाटलं की त्या फुलपाखराला आपण जवळ घ्यावं आणि त्याला उडायला मदत करावी. पण मग मी परत विचार केला की आपण जर त्याच्याजवळ गेलो, त्याला हात लावला, तर ते आपल्याला घाबरेल. म्हणून मग मी फक्त लांबून निरीक्षण करत राहिले, आणि मग ते फुलपाखरू सावकाशपणे त्याच्या झाडाकडे पळून गेलं, उडून गेलं. आमच्या घरी गुलाबाचं झाड होतं, त्याच्यावर दोन बसले होते, एक हा ना? छोटं आणि एक मोठं. मग आता आपण हा प्राण्यांचा जीवनक्रम शिकलो. याच्यात आपण वेगवेगळ्या कीटकांच्या अवस्था पाहिल्या, बरोबर? हां, आणखी आपण प्राण्यांचा जन्म कसा होतो, त्यानंतर त्यांची वाढ कशी होते, हे आपण पाहिलं. मग तुमच्या घरी पण अनेक प्राणी आहेत, पक्षी असतात. शाळेत जाताना येताना, घरी जाताना येताना तुम्हाला अनेक प्राणी पक्षी दिसतात की नाही शिवानी? हो. मग तुम्ही जाता आणि येताना काय करायचं सांगा मला? काय करायचं, तुम्ही काय करायला पाहिजे? निरीक्षण करायचं. काय होईल निरीक्षण केल्यावर? तुमच्या ज्ञानात भर पडेल, हो की नाही? आणि धडा अगोदर काय करायचं शिवानी? अगोदर पूर्ण वाचून काढायचं. वाचल्यावर त्यात नवा शब्द शिका, प्रयोग, उपक्रम, कृती, ह्या सगळ्या गोष्टी आपण मन लावून करायच्या. जेव्हा तुम्ही त्या पाठातला, सामान्य विज्ञान घटकाच्या पाठातला तुम्ही जेव्हा प्रयोग करून बघाल तन्मय, बघा तुम्ही मागच्या वर्षी 3रीच्या वर्गात काही प्रयोग केले होते. प्रयोग केल्यावर काय होतं बरं? काय होतं प्रयोग केलं? सगळ्यात अगोदर प्रयोग करून बघितल्यावर काय होतं सांगा पटपट. हां, आपल्याला ते येतं. आणखी व्हेरी गुड, आपल्या लक्षात राहतं, ध्यानात राहतं. आणखी काय होतं? तुम्हाला आनंद होतो की नाही? बघा, तन्मयने मागची छान प्रयोग केला, त्याला आनंद, त्या चेहऱ्यावर किती आनंद होता रे, आपण पाहिला होता, हो की नाही? तुम्हाला आनंद होतो, मज्जा वाटते की नाही? हां, आणि आणखी तुम्हाला प्रयोग करायला प्रेरणा मिळते का रे? मिळते? मग नक्की तुम्ही प्रत्येक पाठ वाचायचा, आणि आपल्या आई वडील, बहीण भावंडांच्या समवेत आपण काय करायचं आहे? तो प्रयोग करायचा आहे.